हॅलो सर्वांना. आज मी केला होता झटपट असा ढोकळा. पण त्याआधी आज आमच्या कॉलनीमध्ये आली होती गजानन महाराजांची पालखी आणि खरंच इतकं सुंदर आणि प्रसन्न वातावरण झालं होतं. सगळेजण जे आहे भक्तीत तल्लीन झाले होते आणि इकडे ज्यांच्या घरी आल्या होत्या ना, त्या अशा छान अशा फुगड्या खेळत होत्या. त्यानंतर मीही लगेच वर आले, कारण मलाही एका जागी जायचं होतं. म्हटलं चला पटकन असा ढोकळा करून घेऊया. सो कढईत जे आहे एका साईडला गरम पाणी करायला ठेवून दिलं. त्यानंतर बाउलमध्ये 1 वाटी बेसन, 1 वाटी रवा जे आहे ते घेऊन घेतलं आणि एका साईडला जे आहे एका वाटीत 1 चमचा लिंबूसत्व जे आहे ते भिजू घालून दिलं. आणि लिंबूसत्व जर नसलं तर त्या जागी तुम्ही ताकातही हा ढोकळा भिजवू शकता. त्यानंतर जे आहे 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ या प्रमाणाने घेतलेलं आहे आणि 2 चमचे जे आहे तेल घेतलं. असं जर प्रमाण वापरलं ना तर हा ढोकळा खरंच खूप छान होतो. त्यानंतर मुरलेलं जे लिंबूसत्व आहे ते याच्यात टाकून घेतलं आणि छान असं फेटून घेतलं आणि हा ढोकळा जो आहे एकाच साईडनी जे आहे फेटून घ्यायचा. आणि स्टार्टिंगला जे आहे ना पाणी जरा जास्तच टाकायचं, कारण त्याच्यात रवा आहे आणि रवा थोड्या वेळाने फुलतो. छान असं बॅटर जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि एका साईडला जे आहे ते ठेवून द्यायचं. 5 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. त्याच्यानंतर जे आहे एका भांड्यात छान असं तेल लावून घ्यायचं आणि ना अर्धा चमचा सोडा घ्यायचा आणि अर्धा चमचा सोडा जे आहे त्याच्यात टाकायचं आणि 2 थेंब त्याच्यावर पाणी टाकायचं आणि छान परत असं फेटून घ्यायचं. आणि खरं सांगते सगळा खेळ जो आहे तो फेटण्यावरच असतो. जर तुम्ही छान असा ढोकळा फेटून घेतला ना तर तो छान असा फुलतो आणि जाळीदारही होतो. त्यानंतर हे बॅटर जे आहे एका डब्यात ओतून घ्यायचं आणि पटकन जे आहे ते कढईत ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर 15 मिनटं जे आहे वाट बघायची. 15 मिनटांनी जे आहे हा ढोकळा तयार होतो. मीडियम फ्लेमवर हा ढोकळा छान असा तयार झालेला आहे. त्यानंतर जे आहे हा थंड व्हायसाठी ठेवला. लगेच म्हटलं एका साईडला गरम तेल करून घेऊया. त्यासाठी मोहरी टाकली, कढीपत्ता, मिरची टाकली, थोडीशी साखर टाकली आणि पाणी टाकलं. आंबट गोड जे आहे टेस्ट ही खरंच खूप छान लागते. आणि हा ढोकळा आता थंड झालेला आहे. सो टॅप करून घ्यायचा आणि कडेने जे आहे तो सोडून घ्यायचा. बघा खरंच इतका जाळीदार आणि झटपट झालेला आहे हा ढोकळा. आणि तुम्हाला जर आवडली असेल ही रेसिपी तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि इथे ना सानूचा अभ्यास करायचा मुहूर्त निघाला होता. खूप दिवस झाले बुक्स आणून, पण आम्ही ते आज बघतोय आणि आम्ही एका जागी गेलो होतो. ती जागा म्हणजे ही, आणि ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार. बाय.